नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. काही प्रवास हे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात. काही प्रवास असतात स्वतःला थोडं विसरून स्वतःला नव्याने शोधण्यासाठी. बाईकची चावी फिरवली, इंजिनचा आवाज सुरू झाला आणि मनात एकच विचार आला, चला आज पुन्हा एका नवीन रस्त्याच्या शोधात निघूया. शहर मागे पडत होतं. हळूहळू ओळखीचे रस्ते अनोळखी वाटू लागले. आजूबाजूला धावणारी माणसं, गाड्यांची गर्दी, हॉर्नचा आवाज आणि या सगळ्यात आपण मात्र आपल्या बाईकवर, आपल्या विचारांसोबत, आपल्या प्रवासावर. खरं सांगायचं तर बाईकवर बसून प्रवास करण्याची मजाच काही वेगळी आहे. कारच्या बंद काचांमधून दिसणारा रस्ता हा वेगळा असतो आणि बाईकवरून फिरताना असणारा रस्ता हा वेगळा असतो. तो दिसत नाही, तो जाणवतो. थंड वारा चेहऱ्यावर येतो, रस्त्याच्या प्रत्येक वळणाची जाणीव होते. कधी डोंगर जवळ येतात, कधी हिरवळ सुरू होते, तर कधी एखादं छोटंसं गाव अचानक समोर येतं आणि मग जाणवतं की आपण फक्त प्रवास करत नाहीये, तर आपण त्या प्रवासाचा एक भाग झालोय. प्रवासात डेस्टिनेशन महत्वाचं असतंच, पण माझ्यासाठी त्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो तो रस्ता. कारण शेवटी आपल्या आठवणीत फक्त आपण कुठे पोहोचलो हे राहत नाही, तर त्या रस्त्यावर आपण काय पाहिलं, कुणाला भेटलो, कुठे थांबलो, काय काय खाल्लं, कुठल्या क्षणी आपण मनापासून हसलो आणि कोणत्या क्षणी काय वाटलं. बस यासाठीच तर घराबाहेर पडलो होतो. हे सगळं कायमचं मनात राहतं आणि म्हणूनच प्रत्येक नवीन प्रवासासाठी माझ्याकडे एक नवीन कथा ही असतेच असते. काही रस्ते आपल्याला नवीन ठिकाणी घेऊन जातात, तर काही रस्ते आपल्याला स्वतःपर्यंत घेऊन जातात. आजचाही प्रवास असाच काहीसा आहे. नवीन रस्ता, नवीन ठिकाणं, नवीन अनुभव आणि अर्थातच आपली बाईक आणि हा भन्नाट प्रवास. चला तर मग निघूया अशा एका प्रवासाला जिथे डेस्टिनेशन पेक्षा प्रवासाचीच मजा जास्त असणार आहे. वेलकम टू अनदर जर्नी, वेलकम टू अनदर ब्लॉग. किल्ले, लाल महल. लाल महालात पोहोचण्या अगोदर आपण लाल महालाचं इतिहासातील महत्व काय आहे ते जाणून घेऊया. चला तर मग सुरू करूया. पुणे. ती रात्र होती पुण्यातली. शांतता होती, कारण पुण्याच्या हृदयात म्हणजे लाल महालात मुघलांचा सरदार शाहिस्तेखान आपल्या हजारो सैनिकांसह मुक्कामाला होता. ज्यांच्या सैन्याची संख्या प्रचंड होती, ज्यांच्या पहाऱ्याला दिवस रात्र विश्रांती माहीत नव्हती, ज्यांना पूर्ण विश्वास होता की शिवाजी महाराज आता आमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. पण त्या रात्री शाहिस्तेखानाच्या महालाच्या सावल्यांमध्ये काही मावळे आधीच पोहोचले होते आणि त्यांना फक्त एकच गोष्ट करायची होती, शत्रूच्या हृदयात घुसायचं आणि पुन्हा जिवंत बाहेर पडायचं होतं. रमजानचा तो काळ होता. दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री मुघल सैनिक जेवण करत असत. काही पहारा देत, काही थकून झोपत आणि लाल महालातही रोजच्या सारखीच लगबग सुरू होती. पण शिवरायांच्या मावळ्यांनी त्या प्रत्येक हालचालीचा बारकाईने अभ्यास केला होता. कोण कुठे पहारा देतो, कोणत्या मार्गाने आत जाता येईल, कुठे अंधार आहे, कुठे माणसांची वर्दळ कमी आहे, सगळं ठरलं होतं. कारण शिवराय तलवारीच्या आधी बुद्धी चालवत होते. रात्र वाढत गेली आणि अखेर ती वेळ आली. मावळे सावल्यांसारखे पुढे सरकू लागले, शत्रूंच्या छावणीतून, शत्रूच्या पहाऱ्यातून, अगदी लाल महालाच्या दिशेने. काही जण लग्नाच्या वरातीच्या गोंधळाचा फायदा घेत पुढे गेले. काहींनी वेगवेगळ्या वाटा पकडल्या आणि पाहता पाहता शिवरायांचे मावळे लाल महालाच्या अगदी जवळ पोहोचले, शत्रूच्या डोळ्यासमोरून. पण शत्रूला कळलंच नाही. लाल महालात सगळीकडे शांतता होती. काही लोक झोपलेले, काही पहारेकरी डुलक्या घेत आणि शाहिस्तेखान तो आपल्या सुरक्षित दालनात निवांत झोपला होता. त्याला काय माहिती की ज्याला तो हजारो सैनिकांच्या पहाराने अडवून ठेवतोय तेच शिवाजी महाराज त्याच्या दारापर्यंत पोहोचले आहे. हल्ला झाला. झोपलेल्या मुघल सैनिकांना काही समजायच्या आत लाल महालात तलवारी चमकू लागल्या. आरडाओरडा सुरू झाली, धावपळ सुरू झाली. कोणी शस्त्र शोधत होतं, कोणी दिवा लावत होतं, कोणी ओरडत होतं, शत्रू आला, शत्रू आला. पण तोपर्यंत मावळे आतपर्यंत शिरले होते. अंधारात तलवारींची खणाखण, मावळ्यांच्या गर्जना, मुघल सैनिकांची धावपळ आणि त्या सगळ्या गोंधळात एकच लक्ष, शाहिस्तेखान. शाहिस्तेखानाला हल्ल्याची बातमी समजली. तो घाबरला, सैरावैरा पळू लागला, अंधारात वाट शोधू लागला. पण महाराजांचे मावळे त्याच्या मागावरच होते. आणि मग तो क्षण आला ज्याची कल्पना शाहिस्तेखानाने कधीच केली नव्हती.
शिवाजी महाराज आणि शाहिस्ते खान आमने सामने आले. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. एकीकडे मुघल साम्राज्याचा सरदार आणि दुसरीकडे आपला स्वराज्याचा राजा. तलवार चमकली, वार झाले. शाहिस्ते खान बचाव करण्यासाठी हात पुढे झाला आणि त्याची बोटं छाटली गेली. कल्पना करा, ज्या शाहिस्ते खानाला वाटलं होतं की पुणे त्याच्या ताब्यात आहे, त्याच्या भोवती हजारो सैनिक आहेत, त्याच शाहिस्ते खानाच्या महालात शिवाजी महाराज आतपर्यंत पोहोचले होते. आणि फक्त पोहोचलेच नाही, तर त्याच्यावर वार करून, त्याला जखमी करून, त्याची बोटं छाटून पुन्हा बाहेर पडण्याची तयारी झाली होती. पण लाल महालचा गोंधळ आता आणखी वाढत चालला होता. मुघल सैनिक सैरावैरा धावत होते. कोण कुठे आहे, किती शत्रू आहेत, शिवाजी महाराज कुठे आहेत, कुणाला काहीच समजत नव्हतं. आणि हीच तर महाराजांच्या योजनेची ताकद होती की हल्ला अचानक, वेग प्रचंड आणि परतीची माघार ही तितकीच अचूक. महाराज आणि मावळे लाल महालातून बाहेर पडले. मुघलांच्या प्रचंड पहाऱ्यातून, अगदी त्यांच्या नाकाखालून. त्या रात्री लाल महालात फक्त काही तलवारी चालल्या नव्हत्या, तर त्या रात्री मुघलांच्या गर्वावर वार झाला होता. शाहिस्ते खानाच्या मनात एक गोष्ट कायमची कोरली गेली की शिवाजी महाराजांना किल्ल्यामध्ये बंद करून ठेवता येत नाही, त्यांना हजारो सैनिकांनी वेढून ठेवता येत नाही, त्यांना मोठ्या साम्राज्याची भीती दाखवता येत नाही. कारण शिवाजी महाराज म्हणजे स्वतः एक रणनीती होते. आणि म्हणूनच लाल महाल ही घटना फक्त एक धाडसी हल्ला नव्हता, तर तो एक संदेश होता मुघलांच्या कानावर घुमणारा की स्वराज्यावर चाल करून याल तर शिवराय तुमच्या छावणीतही पोहोचू शकतात. शाहिस्ते खान पुणे सोडून निघून गेला आणि सोबत घेऊन गेला शिवरायांच्या तलवारीची कायमची भीती. शत्रू कितीही मोठा असो, सैन्य कितीही प्रचंड असो, पण ध्येय जर स्वराज्याचं असेल आणि नेतृत्व शिवरायांचं असेल, तर इतिहास घडवायला फक्त एक रात्र सुद्धा पुरेशी असते. बरोबर ना मित्रांनो? जय भवानी, जय शिवाजी.